13 मेला होणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी महापौर, भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे महाराष्ट्राचे सरचिटणीस, आपणा सगळ्यांचे मित्र मुरलीधर मोहोळ यांना जी उमेदवारी दिली आहे त्याची 13 तारखेला निवडणूक व्हायची आहे। 2 दिवसामध्ये म्हणजे परवा संध्याकाळी 5 वाजता जाहीर प्रचार संपेल। नंतर 1 दिवस स्लिपा पोहोचवून भेटीगाठी चालेल। 13 तारखेला मतदान आहे। 4 जूनला निकाल लागेल। तो निकाल जर आज आपण म्हणतो त्या प्रकारचा लागायचा असेल की गेल्या वेळेला या मतदारसंघाचे खासदार स्वर्गीय गिरीशजी बापट यांना 3,23,000चं मताधिक्य होतं, ते मताधिक्य वाढून त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मताधिक्य मिळायचं असेल तर तुम्हा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते, नागरिक, मतदार यांचा सहयोग, ऊन असून सुद्धा मतदानाला बाहेर पडणं, ऊन असून सुद्धा इतरांना मतदानाला बाहेर काढणं, आम्ही पार्टी म्हणून खूप काळजी घेतो। मोठ्या प्रमाणावर आमच्या केंद्रावर छत्र्या ठेवतो की जेणेकरून आत लाईन असेल तर निवडणूक आयोगाने व्यवस्था केली आहे मनपाची, परंतु आम्ही आमच्या बाजूने छत्र्यांची व्यवस्था करतो। प्रत्येक आमच्या बूथवर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचं युनिट डेव्हलप करतो। परंतु आपण सगळ्यांनी मतदान अधिक टक्के झालं पाहिजे, मी नाही केल्याने काय बिघडणार अशी भूमिका आपली नसावी। याचं कारण ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। जर देशाला संपूर्ण जगामध्ये 2047 पर्यंत विकसित भारत म्हणजे डेव्हलपिंग मधून डेव्हलप, विकसित होण्याच्या दिशेने इथून विकसित भारत आणि त्यातही जगामध्ये क्रमांक 1च्या दिशेने अर्थव्यवस्था होण्याची वाटचाल करायची असेल तर मला असं वाटतं की आपल्याला मतदान खूप करावं लागेल। कधीतरी 2014ला अशी स्थिती होती की आपल्याला ह्या थापा वाटत होत्या, हे राजकीय नेते काहीतरी सांगतातच, परंतु 2014ला 30 वर्षानंतर 84ला स्वर्गीय इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना 400 जागा मिळाल्या। त्यानंतर अटलजींसहित कोणालाही 273 जागा जिंकता आल्या नाहीत। अटलजींना सुद्धा 24 घटक पक्षांना घेऊन सरकार चालवावं लागलं। 30 वर्षानंतर डायरेक्ट 2014ला अशी स्थिती आली की 273 खासदार लागतात पंतप्रधान व्हायला, मोदीजींना 282 मिळाले। 5 वर्ष राज्य केल्यानंतर अशी स्थिती येते की ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँटी इन्कम्पन्सी म्हणतो, एक नकारात्मक भाव निर्माण होतो। किती काम केलं तरी काही घटक असे असतात ते नाही झालं। परिणामी 5 वर्षानंतर रिपीट होणं अवघड, रिपीट झालं तर संख्या कमी होते। पण मोदीजींनी 5 वर्षामध्ये इतकं काम केलं आणि मी अर्ध्या मिनिटात समाजाच्या विविध घटकासाठी कसं केलं ते सांगणार आहे। ते तुम्हाला नवीन नाही खरं म्हणजे, पण जागा कमी होण्याच्या ऐवजी 282च्या ऐवजी 303 जागा झाल्या। सहयोगी पक्ष मिळून 353 पर्यंत संख्या गेली। 2014ला मोदीजींना मतं होती 18 कोटी, ती 19ला झाली 23 कोटी। आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषक असं म्हणतायत, सर्वे करणारे लोक असं म्हणतायत की ऊन असून सुद्धा ज्या प्रकारचं मतदान होत आहे, थोडासा टक्का कमी होत असला तरी वाढीव मतदान जर विचार केलं तर मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान आहे, टक्का कमी होत आहे। आता ह्या वाढीव मतदानामुळे म्हणजे आताच गाडीमध्ये माननीय देवेंद्रजी, मी आणि हर्षवर्धनजी चर्चा करत होतो की खडकवासलामध्ये पर्सेंटेज वाईज मत कमी पडलं असलं तरी खडकवासलामध्ये मतदान जे आहे ते गेल्या वेळेपेक्षा 20,000 जास्तच आहे। ते बाकीच्या मतदारसंघापेक्षा जास्त आहे, म्हणजे 6 विधानसभापेक्षा जास्त आहे। आणि त्यामुळे यावेळेला अपेक्षा अशी आहे की 14ला 18 कोटी, 19ला 23 कोटी, तर यावेळेला 30 कोटी मतदान होईल भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी पक्षांना। अशा प्रकारचे सगळे जाणकार सांगतात। याचं कारण आपल्या सगळ्यांना जे मोदीजींनी आश्वासन दिलं ते पूर्ण केलं। मी एकाच मुद्द्याकडे तुमचं लक्ष आकृष्ट करणार आहे की हे असं एक व्यक्तिमत्व झालं की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये 141 कोटी जनतेला सहभागी केलं। स्वच्छता,
अनेक वेळा या देशामध्ये स्वच्छता अभियानं पाहिली, मग स्वतः एक दिवस, त्याचे 4 फोटो, तेवढ्या 4 गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी तर स्वच्छता करायची. पण 141 कोटी लोकांना हळूहळू स्वच्छता 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 या दिशेने मोदीजींनी सरकायला लावलं. आणि आज अशी स्थिती आहे की आपण लगेच म्हणतोय कागद उचल, ऑफिसमध्ये आपण सांगतो घरी बाजूला ठेव. दर महिन्याला, दर 2 महिन्याला गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये दिवस साजरा व्हायला की त्या दिवशी सगळ्यांनी म्हणून स्वच्छता करायची. या देशामध्ये बँक अकाउंट नाहीत अशी संख्या किती होती हे जेव्हा जनधन अकाउंट ओपन झालं त्यावेळेला लक्षात आलं की 68 कोटी लोकांनी त्यांची खातीच नव्हती, ती नव्याने खाती काढली. म्हणजे जनधन खाती उघडा, प्रत्येकाने खातं उघडा असं म्हटल्यानंतर 100, 200, 500, 1000, लाख, 2 लाख नाही, 68 कोटी लोकांनी. कोविडमध्ये थाळी वाजवा 141 कोटी, अंधार करा आणि पंथी लावा 141 कोटी. प्रत्येक गोष्टीमध्ये 141 कोटी लोकांचा सहभाग आजपर्यंत ह्या देशामध्ये कोणत्याही नेत्याला जमला नव्हता. आणि त्यामुळेच ते देश एका दिशेने घेऊन चाललेले आहेत, त्या दिशेने सगळ्या जनतेला घेऊन चाललेले आहेत. आणि म्हणून असं वाटतं की समाजाचा कुठलाही घटक त्यांनी वंचित ठेवला नाही. सर्वसामान्य माणूस 14ला जी संख्या दारिद्र्य रेषेच्या खाली होती, दारिद्र्य रेषेखालची व्याख्या ठरलेली आहे की दारिद्र्य रेषा म्हणजे काय, 300 स्क्वेअर फीटचं स्वतःचं घर नाही, घरामध्ये टॉयलेट नाही, घरामध्ये वीज नाही, घरामध्ये नळाने पाणी नाही, दारिद्र्य रेषा. 10 वर्षामध्ये 25% दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना मोदीजींनी वर आणलं. आणि मोदीजी म्हणत नाही, मी म्हणत नाही, तुम्ही म्हणत नाही, जागतिक सर्वे करणाऱ्या संस्थांमध्ये 25% लोक हे दारिद्र्य रेषेच्या वरती आले. त्यांचं 300 स्क्वेअर फीटचं घर झालं, त्यांच्या घराला टॉयलेट झालं, त्यांच्या घरामध्ये वीज आली. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाचं समाधान करणारे माननीय मोदीजी, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत. एक मत मुरलीधर अण्णांना, हे एक मत हे मोदीजींना आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी कुठलाही कंटाळा न करता या 13 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने, म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड मतदानाचे मोडले पाहिजेत. झालेल्या मतदानाचं 80-85% हे भारतीय जनता पार्टीला, कमळाला, मुरलीधर अण्णांना, मोदीजींना मतदान झालं पाहिजे असं आवाहन मी करतो. पुढे जी सभा आहे पर्वतीची, तिथेही अशीच प्रचंड गर्दी झाल्याचे निरोप येत आहेत. त्यामुळे मी अहवाल प्रकाशन झाल्यानंतर लगेच देवेंद्रजींनाच बोलण्यासाठी माईक द्यावा. लोकही त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आतुर आहेत. गणेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.